व्ह्यू अँड ब्युटिफुल डे. तुम्ही आता सगळं ॲड करा, तुम्ही काही ॲड करा, पण ते लुवाकनं जे ॲड केले ते कोणच ॲड करू शकणार नाही. चला बाले 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 बाले. अरे हळू हळू हळू. आम्ही एका छोट्या बगेत बसलो वरती. डायनासोरचे अंडे आहेत तिथे. आम्ही जुरासिक पार्कच्या राईडवर आलो. हे थांबू नको काका, त्या अंड्यातून डायनासोर येतील बाहेर. सो दॅट इज वाय वी कुड नॉट सी विष्णू गरुडा टेम्पल yesterday. Day 2 बाली. आजचा प्लॅन आहे विष्णू गरुडा मंदिरात जायचं, विष्णू गरुडा स्टॅच्यू बघायचा, जो की तिथला एक कल्चरल पार्क आहे. आणि त्याची पण एक स्टोरी आहे की गरुडा जो आहे पक्षी, तर त्यांनी त्याच्या आईला मोक्ष मिळावा का मुक्ती मिळावी ह्याच्यासाठी ना तो अमृताच्या शोधात आला होता. आणि त्या शोधामध्ये आल्यानंतर त्यांनी विष्णुदेवाला म्हटलं की मी तुला माझ्या पाठीवर घेऊन फिरवतो, पण तू मला अमृत म्हणजे जे इन द सर्च ऑफ एलिक्सिर म्हणजे आपण अमृत जे म्हणतो ते, तर त्याच्या शोधात जाऊया, फक्त माझ्या आईला मुक्तता दे. आणि त्याच्या प्रित्यर्थ म्हणजे त्याच्या सन्मानार्थ म्हणा किंवा आता त्याला मला एक्झॅक्ट पौराणिक शब्द आठवत नाही आहे, बट त्याचा सिम्बॉल म्हणजे त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणून इथला जो कल्चरल पार्क आहे त्या पार्कमध्ये इंडोनेशियामधली सगळ्यात मोठी मूर्ती उभारण्यात आलेली आहे. आणि दिसायला एकदम अवाढव्य ह्यूज आहे. म्हणजे तुम्हाला आम्ही त्या जे बोटिंगला गेलो काल तिकडनं आम्हाला ती मूर्ती दिसत होती. एवढी मोठी ह्यूज मूर्ती आहे. अराऊंड 122 मीटर वगैरे ती हाईट आहे त्याची पूर्ण. येस, तुम्ही बालीमध्ये आलात तर तुम्हाला आपल्या गोष्टी बघायला मिळतील. आपण आता जाऊयात. आम्ही आता जस्ट एका बग्गीमध्ये बसून पुढे आलो आणि ते छोटंसं तिकीट काउंटर आहे. आता आपण जाऊया वरती पार्कमध्ये इथे बघायला. बापरे काय सही आहे. किती बिग पिक्चर्स अरे आला ना काय आलं. विष्णू गरुडा कल्चरल पार्कमध्ये उतरल्यानंतर प्रेझेंटिंग दी विष्णू गरुडा स्टॅच्यू. एवढी अवाढव्य आणि ह्यूज अशी मूर्ती बनवली आहे. खाली गरुड आहे, वरती विष्णुदेव आहेत आणि हे दोघं निघालेत अमृताच्या शोधामध्ये की जेणेकरून गरुडाच्या आईला मुक्ती मिळणार. असं मी वाचलं आहे. चुकलं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. बट ज्या प्रकारे ही ब्रॉन्झची मूर्ती बनवली आहे, मी असं वाचलं की याची पूर्ण उंची 122 मीटर आहे. पण ॲक्च्युली नाही, हे एका टेकडीवर आहे आणि टेकडी बऱ्यापैकी काही ठिकाणी कोरलेली आहे आणि मस्त वारं सुटलं एकदम लिटरली. आणि आम्हाला चॉपरचा आवाज येतोय कुठेतरी. विष्णू गरुडाच्या स्टॅच्यूच्या तिथे तो जो कल्चरल पार्क जो आहे त्या पार्कमध्ये गरुड देत आहेत. भारी वाटतं ना एकदम. आलो बाळा. खरं सांगतो मी, अप्रतिम नजारा यार. भारी दिसायला यार, खरं सांगायला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही ते सांगायला. म्हणजे ज्या प्रकारे ह्या टेकडीवर हवा सुटलेली आहे,
अगं ते डायनोसरचे अंडे नाहीत, गरुडाचे अंडे आहेत. आम्ही म्हटलं विष्णू गरुडाला आल्यानंतर 10 मिनटं 15 मिनटं लागतील फोटो काढायला, पण जी हवा सुटली आहे आता, हे मी तुम्हाला जे म्हटलं ना की हे डोंगर कोरलं आहे आणि त्यामध्ये तो पार्क बनवला आहे. हे बघा, हे ब्लॉक्स दिसत का तुम्हाला, 1 2 3 4 हे वाले, हे सगळे डोंगरात कोरलेले ब्लॉक्स आहेत. हा इंडोनेशियाचा फ्लॅग आणि हे आपल्या पार्कमधलं गरुडाचं स्टॅच्यू, प्लाझा गरुडा. क्लॅरिटी तर भारी आहे आणि माझा कॉन्ट्रास्ट हे सगळं असं जमून आलं. डोंगर कोरलेला आहे. हा डोंगर का कोरला ते कळलं नाही. म्हणजे आधी वाटलं की तो पार्क बनवण्यासाठी केला असेल, पण खरी पार्कची एंट्रन्स इकडे आहे आणि हा तो म्हणजे आता हा व्ह्यू असा तुम्हाला पूर्ण सिटीतनं दिसत असेल. जबरदस्त. कल्चर पार्क नाही मामा, मी काय केलं नाही. सो आय एम 1 स्टेप डाऊन इन द कल्चर पार्क. अँड जसं तुम्ही अजून खाली उतरते का पार्कच्या बाहेर पडताना, तो व्ह्यू अजून जास्त भारी होतो. का भारी होतो तर इथे त्याने एक मस्त फाउंटेन बनवलं आहे. पाणी अप, पाणी अप. आलो तर मी फाउंटेन आहे, छान थंड वारं आहे. मला ना ॲक्च्युली माझ्या शर्टवरती लय भारी सर मला होता रे फ्रेश. द कल्चर पार्कमध्ये द जेंडाले द जेंडाले रेस्टोमध्ये दी फेमस, दी फेवरेट, द फ्रीवाली ड्रिंक आहे ती घ्यायला आम्ही आलो द रेस्टो पार्कमध्ये. काय भाऊ फ्रीमध्ये? दिस पॅनोरामिक व्ह्यू. सो ह्या कल्चर पार्कमध्ये मी सांगितलं तुम्हाला की तुमच्या एंट्रन्स तिकीटमध्ये एक फ्री ड्रिंक आहे. ड्रिंक म्हणजे बेसिकली तुम्ही थकून डिहायड्रेट झाला असेल तर तुमच्यासाठी आईस लेमन टी आहे किंवा इन्फ्यूज वॉटर आहे. दॅट टू इन दिस ब्युटिफुल द पॅनोरामिक व्यू रिसॉर्ट और पॅनोरामिक रेस्टॉरंट. येस, ह्याला म्हणजे तो पॅनोरामिक व्यू वेन यू कॅन सी मोर दॅन 180 डिग्रीज ऑल इन अ फोटो. इट्स कॉल्ड एज पॅनोरामिक. आहे बघ, तुला सिटी दिसत आहे ना खाली. So it's a beautiful view and a beautiful day.